लिंगनूरमध्ये महावितरणच्या निष्काळजीपणाचा कहर. शॉर्ट सर्किटमुळे 1.5 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान. लिंगनूर तालुका मिरज येथे महावितरणच्या गंभीर दुर्लक्षामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं आहे. गावातील आनंद नाईक व महावीर नाईक यांच्या शेतातील 1.5 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीज वाहिन्यांच्या सैल व तुटलेल्या तारांमधील घर्षणातून ठिणग्या उडाल्या आणि क्षणार्धात उभ्या पिकाने पेट घेतला. डोळ्यादेखत उभ्या कष्टाची राख झाल्याने शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर ऊस 2 महिन्यात कारखान्याकडे जाण्याच्या तयारीत होता. एकूण 86,032 खोंडव्यांचा हा ऊस पूर्णपणे जळून नष्ट झाला असून लाखो रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र वीज पुरवठा तात्काळ खंडित न झाल्याने आग अधिक भडकत गेली. घटनास्थळी पाहणीदरम्यान साईड लाईनवरील 20 तारा DR मगदूम डीपीकडे जाणाऱ्या मार्गावर सैल व जीर्णावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. खांबांची दुरुस्ती, तारांची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात महावितरण अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही वर्षानुवर्षे घाम गाळून पीक उभं करतो, पण महावितरणच्या निष्काळजीपणामुळे आमचं सर्वस्व एका क्षणात संपतं, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महावितरणने वीज वाहिन्यांची तातडीने तपासणी, खांबा, तारा दुरुस्ती, धोकादायक लाईन्स बदलणे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटनांवर वारंवार घडत राहतील आणि शेतकरी उद्ध्वस्त होत राहतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.